या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचा लाभलेलं आहे. विजय शेट समाजसेवक डोंबिवली, भंडारी शेट समाजसेवक डोंबिवली, विनायक पाटील समाजसेवक वेले. तर सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. भरत पाटील समाजसेवक दापोडे महाकाल चॅनेलचे ऑनर, जगन शेट सरपंच इताडेगाव, विनोद पाटील समाजसेवक सारंगाव, सारंगावचे समाजसेवक सदेव पाटील, श्याम पाटील, बालाराम पाटील, विकास सुंदर पाटील, विशाल मोहन पाटील, किरम द्वारकानाथ पाटील, साईनाथ वामन पाटील, दिगंबर वामन पाटील. सारंगावचे A1 जोडी राहुल पाटील, सौरभ पाटील, सुनील छगन पाटील, महेंद्र बबन पाटील, उद्योगपती विशाल भोईर, उद्योगपती भाटालेचे करण सेठ माली. या सर्वांचं विशेष योगदान आम्हाला लाभलेलं आहे आणि या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश वासुदेव पाटील साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सूर्य भरत राजाराम माले यांच्या स्मरणार्थ नयन भरत माली साहेबांकडून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय मणिबाई दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ दिनकर झिपऱ्या पाटील यांच्याकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय सोपान गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कार्तिक सोपान पाटील यांच्याकडून, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आकर्षक सायकल आपण पाहतोय. मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज जे भाटाले गावचे युवा उद्योजक अजय माली साहेबांकडून आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मालिकावीरची ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला स्वर्गीय सरस चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ विनय सरस पाटील आणि सनी सरस पाटील यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय त्या आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत माजी उपसरपंच प्रमोद बबन पाटील यांच्याकडून, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत स्वर्गीय बालाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा बालाराम पाटील यांच्याकडून, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. सामनावीर गोल्ड मेडल स्वर्गीय राधाव आई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र भावेश द्वारकानाथ पाटील यांच्याकडून, वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांच्याकडून सामनावीरसाठी टी शर्ट. आणि या स्पर्धेमध्ये पाण्याच्या बॉटल आम्हाला स्पॉन्सर केले आहेत संजय पाटील बेडेकर यांच्याकडून. तसेच सलग 4 दिवस पाणी जार आपण पाहतो ज्यामुळे स्वर्गीय बायमाबाई बुट्ट्या पाटील यांच्या स्मरणार्थ दीपेश बालाराम पाटील यांच्याकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. प्रत्येक संघाने एक सामना जिंकला आहे आणि सेकंड मॅच चालू होत आहे. बालगोपाल सोनालीपाडा या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीचं आमंत्रण केलं आहे तो जांताराजा खारबोळे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेले आहेत राहुल तरे आणि उमेश तरे. क्षेत्ररक्षण स्वीकारले आपण पाहतो या बालगोपालला सोनालीपाडा संघाने आणि या फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेले जांतराचा खारबाव संघाला. जांतराचा खारबाव संघ सलग जोडी मैदानामध्ये या सामन्यातील जो संघ विजय होईल तो संघ एकविरा हवे दिवे बी या संघाशी खेळेल. तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. अगदी बरोबर आपण पाहतोय, कारण आज आपण बघितलं तर एकविरा हवेदेवी बी संघाने चांगलं परफॉर्मन्स केलेले. इथे मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होता मात्र चेंडू निघून जातो मेडिकल रिझनमधून. 4 धावांसाठी चौकार. विकी डीजे पुढचा चेंडू. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय या पंचांचा इशारा वाईट. विकीचा दिल देखील धडकताना मागील गाण्यावर आपल्याला पाहायला मिळाला होता आमचे डीजे.
डीजे केस्टो हे आपण पाहतो इनफिल्डच्या वरून हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार 4-2 चौकार. दोन चौकार उमेशच्या बॅटमधून येत आहेत तिथे. बिनबाद 9 अशी धावसंख्या. पहिलं षटक P1चं. पहिला सामना जिंकला होता जांतारचा खारबाव संघाने वेलेच्या विरुद्ध. आशिष आता मात्र बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय का बघायचा आहे. 2 क्षेत्ररक्षण धावतोय मात्र कुठलाही क्षेत्ररक्षण अडू शकत नाही या चेंडूला. आणि चौकारींची हॅट्रिक उमेश तरे यांनी पूर्ण केलेली आहे. आपण पाहतोय या सलग रांगेमध्ये 3 चौकार कुठून काढलेत. आपण पाहतोय या उमेश तरे याने चौकांची हॅट्रिक करणार. याच स्पर्धेमधील धनाजी पाटील सांगतोय की उमेश तरे हा दुसरा फलंदाज बनतोय. धुमाळ सर मॅचचं समीकरण असतो पकडो कॅच जितो मॅच. पण इथे मात्र झेल त्याचा ड्रॉप केला गेला होता. इथे या समोर केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जातोय लॉंग ऑफ फ्रीजर मधून. सलगचा हा चौथा चौकार. बॅक टू बॅक 4 चेंडू मागे 4 चौकार ठोकतोय उमेश तरे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले उमेश तरे. आशिष तरे यांनी तब्बल 5 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 1 व्हाईट्स. पुढील चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा चेंडू देखील ट्रॅव्हल होतोय. 5वा चौकार येईल की ना पाहावं लागेल. मात्र 5 चौकारापासून वंचित ठेवलेले आहेत 2 धाव फलंदाज उमेश तरे पूर्ण करतोय. या 2 धावीने खारबाव संघाची धावसंख्या पुढे सरकते धावप्लेकर पाहायला मिळते ते 19 धावा. धावसंख्या 19. चांगली सुरुवात अगदी स्वप्नवत सुरुवात आपण पाहतोय. या फ्लॅंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट देखील आपण म्हणू शकतोय. जांताराचा खारबाव संघाचा फलंदाज उमेश तरे याच्या माध्यमातून इथे या स्लाइस केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय या पॉइंट रिझनमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू ही सीमाच्या बाहेर आणि दोन्ही क्षेत्ररक्षक देखील सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. याच गतीने जर प्रत्येक षटकामध्ये जर धावा आल्या सुभाष धुमाळ सर तर 80+ ही धावसंख्या जाऊ शकते जांतारचा खारबाव संघाची. धावसंख्या 23 आपण पाहतोय. मयूर तरे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिलं षटक मागणं ठरलेलं आहे.
जसं मी उल्लेख केला होता की प्रत्येक षटकामध्ये जर ही धावसंख्या आली तर 80+ होऊ शकते, लेकिन दुसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर मयूर तरे यांनी राहुल तरेला बाद केलेला आहे. आणि मयूर तरे आपण पाहतोय ब्रेक थ्रू मिळून देताना आपल्या संघासाठी. मयूर तरे टेम्पल एंड करून वळताना इथे या वेसेमध्ये खेळलेला आहे. एक्स्ट्रा करून रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, या दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज चेतन तरे याला. चेतनच्या बॅटमधून हे 2 रन आणि 2 रनने खारपाव संघाची धावसंख्या पोहोचते ती या 25वर. 25 धावा 25. 1 बाद 25 अशी धावसंख्या झाली आहे ती जाणताराचा खारबाव संघाची. अजूनही मयूर तरेचं येणं बाकी आहे. इथे या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातो या शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज लेग बाय चिरवाने पूर्ण करतात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय या पंच दिनेश भांबरे सर, मिस्ट्री मॅन. आमच्या समोरच्या कक्षामध्ये कूल मॅन निखिलेश बजागे सर आणि राजेंद्र पाटील सर सध्या आपण पाहतोय या स्क्वेअर पंचाच्या भूमिकेमध्ये. P1च्या पहिल्या षटकामध्ये उमेश तरे यांनी 5 चौका ठोकले होत्या. आता तो चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. फुलटॉस चेंडू यॉर्कर चेंडू होता, मात्र डिफेंड खेळतो. 1 धाव तर पूर्ण, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होत आहे. धावसंख्या 2ने पुढे सरकते ती 1 बाद 28. धावसंख्या 28. 1 बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मयूर तरे आपण गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय आणि खारबाव संघाकडून मयूर तरेचं येणं बाकी आहे. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे या डीप स्क्वेअर रिझनमध्ये. फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. आज उमेश तरे नक्कीच चांगली फलंदाजी करताना आपण बघतो. अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार त्याने फटके केलेले आहेत. अगदी या सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार देखील त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. कारण उमेश तरे एक नक्कीच आपण जर बघितलं तर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून देखील त्याने अनेक वेळा चांगली कामगिरी केलेली आहे. इथे या चेंडू मागे जातोय यष्टरक्षकाच्या, मात्र तिथे देखील अडवला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकाची समाप्तीनंतर जाणताराचा खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 30 धावा. 15च्या सरासरीने प्रति षटकामागे धाव झळकलेल्या आहेत त्या जाणताराचा खारबाव संघाने. शेवटच्या 2 षटकामध्ये जर सरासरी 15ची जर आली तर ही धावसंख्या 60+ जाऊ शकते तुम्हाला सर. आणि या धनाजी पाटील यांनी विश्लेषण करायला सुरुवात केल्यानंतर मात्र खारबाव संघाचा ग्राफ खाली खाली येत आहे. खाली आलं तरी चालेल, कारण मयूर तरे अजून बाकी आहे. म्हणजे तुला एखादा विकेट पाडण्याची आवश्यकता दिसते. ड्रिंक्स ब्रेक आपण बघतोय. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली गेली आहे. मित्रांनो, या स्पर्धेचा आज हा सलग 3रा दिवस आपण पाहतोय आणि शांत क्रिकेट नक्कीच आपण बघतोय. जिशे संघटनाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जनमन सारंग आयोजित जयकुमार चषक 20-25 आणि या शेड्यूलचं मी कौतुक करेन. आपण पाहतोय की जनमन सारंगाव संघाने या 8चं शेड्यूल ठेवलेलं आणि त्यामध्ये प्रत्येकी सामने 4 षटकांचे आहेत. 4 षटकांचे सामने देखील कमी षटकांचे नसतात, हे त्याने देखील सिद्ध करून दाखवलेलं आहे. धनाजी पाटील यांची संकल्पना आहे आणि या संपूर्ण जनमन सारंगाव संघाची त्यांना चांगली साथ देखील मिळालेली आहे. धनाजी पाटील यांचं एक स्वप्न होतं आपल्या मैदानावर एक मेगा नक्कीच पाडावा. मात्र त्यांचा मेगावणी तर दस्तक देणार आहेत, मात्र या मेगावणीचं देखील कौतुक केलं जाईल. कारण कमिंग सून नक्कीच धनाजी पाटील मास यांचा खास मेगावणी देखील याच मैदानावर पाहायला विसरू नका. BTC लाईव्ह असणार आणि तब्बल 4 कॅमेरा सहित ती लाईव्ह स्पर्धा होणार आहे असं रोहन तरे यांनी सांगितलेलं आहे आम्हाला.
नक्कीच रोहन तरे हाताने इशारा देखील करत आहेत, कारण धनाजी पाटील मास यांचा शब्द खास असतो हे ते देखील मान्य करत आहेत. आणि रोहन तरे यांनी टेलिकास्ट विनामूल्य देण्याचं कबूल केलेलं आहे. ओमकार वजे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तिसरं षटक करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर सामनाकडे फलंदाज चेतन तरे. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला चेंडू. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. हे जनगॉन फलंदाज बाद. चेतन तरे याची केली संपुष्टात. अखेर मयूर तरेला धनाजी पाटील यांनी मैदानामध्ये आणलंच. धनाजी पाटील यांची इच्छा होती येणाऱ्या फलंदाजामध्ये मयूर तरे यांना बाकी, आणि अखेर पनामा कॅप परिधान करून मयूर तरे खेळपट्टीकडे जाताना गावचे समाजसेवक विनोद पाटील साहेबांचे ते आगमन झालेलं आहे, आणि त्यांचं देखील जनमन सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात केली मयूर तरे यांनी पहिल्या चेंडूवर विकेट्स. तिसऱ्या षटकाची सुरुवात केली ओमकार वजे यांनी पहिल्या चेंडूवर विकेट्स. म्हणजे नक्की तुला म्हणायचं काय, क्या कहना चाहते हो दया. स्विंगर मेस मात्र पंचांचा इशारा वाईट येतोय या, कारण दिशेमध्ये भरकटताना आपण पाहतोय गोलंदाज दिशांचेनो ओमकार वजे आपण पाहतोय भरकटताना. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 31-31. आपण सामना पाहतोय जांताराचा खारबा विपक्ष बालगोपाल सोनाली पाडा या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ ओमकार वजे टेम्पल एंड करून गोलंदाजी करताना. इथे मात्र खोलल्या टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. चांगली वापसी करताना आपण बघतोय गोलंदाज ओमकार वजे वाईट चेंडू नंतर. धनाजी पाटील यांना आतापर्यंत नाराज केलेलं आहे मयूर तरेने, कारण आपण बघितलं तर बाकेत केलं होतं धनाजी पाटील आणि मयूर तरे येणाऱ्या फलंदाजमध्ये बाकी आहे तो खेळपट्टीवर आलेला आहे, मात्र थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. इथे पॉइंट रिझल्ट मध्ये हा दणदणीत चौकार मयूर तरेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. जसं सुभाष धुमालने उल्लेख केला की धनाजी पाटील यांना निराश करत आहेत, मनामध्ये असं ठरलं की या चेंडूवर काही ना काही ते मला करावं लागेल, आणि या फटक्याने धनाजी पाटील यांना खुश केलेलं आहे मयूर तरे यांनी. मयूर तरे सुद्धा असतोय. मयूर तरे हे देखील एक मोठं नाव आहे. आपण बघतोय या खारबार क्रिकेटमधील जैसा नाम वैसा काम. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, भन्नाट वेग आपण बघतोय ओमकार वजे याच्या चेंडूमध्ये. धावसंख्या स्थिर आहे आपल्या गावावर 35 धावा, 35. लॉस ऑफ 2 विकेट, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक तुम्हारी तो एक हमारी तू माई सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहू या चेंडूवर आता काय घडेल, कारण या अगोदरच निर्धाव चेंडू, त्यानं त्याच्या अगोदर चौकार, त्या अगोदरचा निर्धाव चेंडू. उमेश तरे मात्र नक्कीच आपण स्ट्राईक पासून वंचित आहे. दुसरा एंडला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलंय, फटक्यामध्ये वजन, धाव मिळतील धनाजी पाटील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन.
मास्क का भी दिल बहलता है या ये स्ट्रोक आने से. आपण पाहतोय बुम बुम मयूर तरेच्या बॅटमधून हा बुम बुम सिक्सर आणि षटकांनी संघाची धावसंख्या वेगाने वाढते, पोहोचते ते 41 धनाजी याला विश्वास होता मयूर तरे नक्कीच एक मोठा स्ट्रोक प्लेअर आहे आणि नक्कीच त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. जैसा नाम वैसा काम मयूर तरेच्या बॅटमधून हा षटकाने संघाच्या धावसंख्येला आलेला आहे आकार 41 धावा. सरळ बॅटने हा फटका केलेला आहे, पण त्या फटक्यामध्ये चाकत झोकता आलेलं आहे. या एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगल पोहोचते ते 42 3 षटकाची समाप्तीनंतर जानदाराचा खारबाव. आज मात्र तापमान देखील कमालीचं नक्कीच वाढलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. वातावरणामध्ये कमालीचा बदल आपण पाहतोय. (35°C) नक्कीच तापमान आपण पाहतोय. आता मात्र सायंकाळी सत्रामध्ये ते कमी झालेलं आहे. या अगोदर आपण बघितलं तर जास्त नक्कीच सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं होतं. उष्मा वाढलेलं आहे. सध्या हवेचा वेग जर बघितला तर नक्कीच मंदिरावरील कलशावरील झेंडा दर्शवतो की हवेचा वेग कुठल्या दिशेने कुठल्या दिशेकडे. का तर या मैदानावर विशिष्ट दिशा नसते, चारही दिशेने कधी कधी वारा वाहताना पाहायला मिळतोय. ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न प्लेअर मिस. शेवटचे षटक घेऊन आले गोलंदाज विश्वास तरे आणि शेवटचा षटकातील पहिला चेंडू निर्धाव त्याने हाताळलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 42 धावा. दोन्ही गोलंदाज मयूर तरे यांनी विकेट्स पहिल्या चेंडूवर, ओमकार यांनी विकेट्स पहिल्या चेंडूवर. मात्र विश्वास तरे हा डॉट चेंडू टाकतोय आणि निर्धाव चेंडूने तो सुरुवात करतोय. आपण पाहतोय डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे या लॉर्डफुल टच चेंडू, चेंडूला फिरकावून दिल्यास सोंग केलेला आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. मयूर तऱ्याने फटका खेळलाय खडे खडे. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर षटकार मारतोय मयूर तरे. विश्वास तरेंचा पुढचा चेंडू आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा, वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 49 आपण बघतोय. 49 धावा धावपैकीवर पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिळला होता. बॅट चेंडू घेता आला नाही. बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आला नाही. बॅटची एज घेऊन चेंडू जातो या विकेट किपरच्या मागे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. एकविरा हवे देवी बी संघनायक, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील संपर्क साधायचा, आपण देखील तयारीत राहायचं आहे. तर या सामन्यातील विजय संघ विपक्ष एकविरा हवे देवी बी या संघामधील पुढील सामना असणार आहे. आज एकविरा हवे देवी संघाने या दुपारच्या 17 पर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.
2 सामने त्या संघाने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झालेला आहे. सध्या आपण सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमधील जांताराचा खारबाव विपक्ष बालगोपाल सोनालेपाडा या 2 संघामध्ये. इथे ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव फक्त मिळेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 52 वर. शेवटच्या षटकामधील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि पहिल्यांदा आता बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळते ती उमेश तरे याला. उमेश तरे नक्कीच योग्य उल्लेख केला, कारण स्ट्राईकपासून तो वंचित होता. नॉकच्या इंडला आपल्याला जास्त वेळ पाहायला मिळाला होता आणि अखेर त्याच्याकडे स्ट्राईक आलेली आहे. उमेश तरे आणि मयूर तरे ही बिनिंगची जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतो जांताराचा खारबाव संघाकडून. रमेश तरे फॅम टीम आपण पाहतोय जांताराचा खारबाव. आणि अशोक तरे फॅम टीम बालगोपाल सोनालीपाडा संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू निघून जातो. या विकेट किपरच्या हातामध्ये वेगवान चेंडू वेट भन्नाट पाहायला मिळाला होता. वेगवान सॉर होताना गोलंदाज विश्वास तरे. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 52 धावा, 52. लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शेष खेळण्यासाठी सज्ज झाले तो उमेश तरे. चौकार आला तर धावसंख्या होईल 56. षटकार आला तर 58. पाहायचा शेवटचा चेंडू शेष. आता मात्र मोठा फटका आलेला आहे लेग साईडला, मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. मात्र चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि
येत्या 10 तारखेपासून डे नाईटच्या स्वरूपात चौथा हिरवा मानकोली क्रीडा नगरीमध्ये सुरू होत आहे. तो लाईव्ह ड्राव इथे होणार आहे. थोड्याच वेळानंतर आपण तो लाईव्ह ड्राव टाकू शकतो. गोपाल सोनाली पाडा या संघाची आव्हान दिलं गेले ते या 57 धावांचं. इथे मात्र बेस्ट टाइम फाटका झेल होण्यासारखी संभावना नाही. नो मॅन स्लॅन मध्ये चेंडू वरते खाली 17 मध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. आव्हान 57 धावांचं आहे. धीरज तरे आणि सागर वंगा ही जोडी मैदानामध्ये, तर राहुल तरे या बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. प्रत्येक षटकामागे जर आपण धावसंख्या बघितली तर 14.25 ची सरासरी आहे. अगदी बरोबर आहे. 14 पेक्षा जास्त सरासरीने प्रति षटकामध्ये धावा कुठून काढाव्या लागतील. इथे मात्र स्ट्रेटरचा फटका खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळते आणि चेंडू निघून जातोय. इथे मात्र पावलांचा चांगला वापर आपण पाहतोय. फुटबॉल स्किल तिथे नक्कीच फुटबॉलचा वापर तिथे केलेला आहे आणि आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक उमेश तरे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना नाबाद 29 धावांचं योगदान देखील उमेश तरेचं पाहायला मिळतं, ज्यामध्ये सलग 4 चौकांचा समावेश आणि एकूण 6 चौकार त्यांनी ठोकले होते. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे कुठल्या प्रकारची चूक नाही. फलंदाज बाद. पहिला हादरा बालगोपाल सोनाले पाडा या संघाला.
पहिल्या सामन्यामध्ये षटकाराने विजय संपादित केला होता मोनिश तरे यांनी. मात्र इथे पहिल्या चेंडूवर कुठल्या पद्धती धाव नाही. डॉट चेंडू खेळतोय. पुढचा चेंडू मोनिश. दुसरा चेंडू बॅक टू बॅक डॉट चेंडू खेळतोय मोनिश. धावसंख्या स्थिर आहे. पहिलं षटक P1चं राहुल तरेचं 1-4. पहिलं षटक P1चं राहुल तरे याने टाकलं होतं. त्याच्यामध्ये 1 विकेट्स आणि 4 धावा. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. पलटी शॉट मारण्याच्या नादात तिथे डॉट गेलेला आहे. तिथे बीट झालेत फलंदाज सागर वनगा. आता मात्र पंगाच घ्यायला लागेल कारण उर्वरित 17 आणि 53. अगदी योग्य उल्लेख केला. पंगा घ्यावा लागेल आणि पंगा घेताना हा मात्र मिस टाइम फटका. चेतन दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. मात्र झेल कॅरी करू शकला नाही. तोपर्यंत फलंदाजांना वेल होता इथे या 2 धाव पूर्ण करण्याची. या 2 धाव फलंदाज सागर वंगा पूर्ण करतोय आणि 2 धावने सोनाली पाडा संघाची धावसंख्या पोहोचते ती या 6 वर. कपिल पाटील मॅन फ्रॉम सरवली पाडा हे देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेत आणि सोनाली पाडा संघाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. येथे लॉप केले चेंडू लॉपटात फटका. चेंडू निघून जातो डाऊन द ग्राउंड. मात्र शतक्षी तिथे सज्ज आहे. आपण पाहतो चेंडू तिथे गेल्यानंतर थोडासा स्लो झाला होता. डीजे वाल्या तुम्ही वाजव की वाजव. दिनेश भांबरे सरांसाठी हे गाणं होतं. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट आणि दिनेश भांबरे सर जर गाण्यावर डान्स करतात तर धनंजय पाटील यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक दिनेश भांबरे सरांना दिलं जाईल. त्यांचं आवडीचं गाणं इथून पेश केलं झालं. मात्र त्या गाण्यावर त्याने डान्स करणं अनिवार्य असणार आहे, बंधनकारक असणार आहे. जर आपण डान्स करतात तर धनंजय पाटील ज्या या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मयूर तरे खुश आहेत. एक सिंगल डबल जर धावा येतात ना तर मयूरच्या चेहऱ्यावर आनंद होतोय. इथे मात्र लॉप केलं चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुरेख झेल आणि या आणखीन एक फलंदाज फेल. इथं मात्र पाहू काय घडलंय. तिथे षटकार आहे. जर गाण्यावर डान्स केला तर धनंजय पाटील यांच्याकडून घुटना टेक. इथं मात्र आपण बघूया यावेळी फलंदाज बाद होतोय. स्लॉकशिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न अखेर विकेटचं पतन. फलंदाज बाद.
तासाचा असणार आहे. अतिशय सुरेख चेंडू, अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. 2 षटके समाप्ती. 2 षटके समाप्तीने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. उद्या जय बजरंग बोरोडी संघाने बरोबर 8:45 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 9 वाजता टॉस केला जाईल आणि 9:15 वाजता सामन्याला सुरुवात होईल. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळालेला आयोजक संघ जय बजरंग भरोडी यांच्या विपक्ष आयोजक संघ आपण पाहणार आहोत जानमान सारंगाव. जानमान सारंगाव विपक्ष जय बजरंग भरोडी. बरोबर 9:15 वाजता पहिला सामना सुरू होईल. 9:15 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 9 वाजता टॉस केला जाईल आणि 9:15 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहन तरे लाव टेलिकास्ट टीम आपण देखील बरोबर 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. क्लीन बॉल, गेन अंदर, डंडा बाहर, दांडी गुल. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या 14, आव्हाने ते 57 धावांचा पूर्णपणे पिछाडीवर सध्या आपण बघतोय बालगोपाल सोनालीपाडा संघ. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जानमान सारंगाव विपक्ष जय बजरंग भरोडी. बरोबर 9:15 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत आर के बिल्डर्स वानकोली जॉन्टी केनी फॅम टीम विपक्ष वरालदेवी स्पोर्ट्स ताडालिबी. त्यानंतर गावदेवी भरोडी विपक्ष एशोलन पालेवल आणि त्यानंतर जरीमरी पाय विरुद्ध विडताने दापोडे बी. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या सुपर संडे, संडे फंडे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या जय बजरंग भरोडी विपक्ष जनमन सारंगाव या सामन्याने उद्याच्या संडे फंडेला सुरुवात होईल. बारा चेंडूमध्ये 43 धावा असताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय सागर वंगाचं वेदन पाटील. पुढचा चेंडू आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर, पंच इशारा करतो व्हाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 15. अशोक तरे यांच्याकडून एक सोळा संधी. हितेश तरे यांनी सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले. तर आज रात्रीची मेजवानी अशोक तरे यांच्याकडून हितेश तरे याला दिली जाईल. वेदांत पाटील इथे फाईन करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. डबल घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. मात्र डबलच्या प्रयत्नात फलंदाज धावचित.
धावसंख्या दोन्ही पुढे सरकते ते 18. अजूनही विजयाचं लक्ष भरपूर दूर आहे. धावसंख्या 18. रनआउटसाठी थर्ड अंपर. पुढचा चेंडू आत्ता मात्र लेग साईडला मारला फटका. बघायचा तिथे झेल होते का क्षेत्ररक्षण तैनात आहे मात्र सुंदर झेल. फलंदाज फेल मयूर तरे. धावसंख्या 18 आपण पाहतोय. खूपच बॅकफोर ढकलले गेले आपण पाहतोय बालगोपाल सोनालीपाडा हा संघ. नेक्स्ट मॅच या सामन्यात विजय संघ आपल्याला एकवेळ हवे देवे बी संघाची लढताना पाहायला मिळेल. इथे सरळ बॅटने फटका केलेला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक वाईड ऑफ आहे मात्र स्ट्रेट जोपर्यंत येतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने या सोनालीपाडा संघाची धावसंख्या पोहोचते ते 20 वर. 37 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 7-37 हे इक्वेशन अवघड बनते आता मात्र सोनालीपाडा संघासाठी. खास करून सागर वंगाने धीरज तरे यांच्याकडून अपेक्षा होती मात्र त्या फलंदाजाने अपेक्षा भंग केलेला आहे आणि तिथूनच आपण पाहतोय की सोनालीपाडा संघाची घसरगुंडी उडालेली आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न तिथे आपण पाहतोय. चांगला झेल देखील शेवटचं षटक घेऊन आले तो गणेश नाईक. 6 चेंडू आणि तब्बल धावा विजयासाठी पाहिजे ते 37. म्हणजे 6 चेंडूवर 6 षटकार मारले तरी संघ विजय होणार नाही.
फुलटॉस चेंडू, पहिला चेंडू फुलटॉस बघायचा आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज विकी तरे. आता मात्र चेंडू डॉट निघतोय. आता मात्र 4 चेंडू आणि धावा पाहिजे ते 37. आता मात्र फुलटॉस चेंडू पाहायचा आहे. गॅपमध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू सरकतोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र 3 चेंडू आणि विजयाचं लक्ष 33 धावांचं. पुढचा चेंडू गणेश नाईक. आता मात्र मोठा फटका बघायचा आहे. क्षेत्ररक्षण धावतो झेल घेण्यासाठी. मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती बालगोपाल सोनाली पाडा या संघाची 25. उर्वरित 2 चेंडू शेष विजय करण्यासाठी जांताराचा खारबाव संघाला. आता मात्र मोठा फटका पाहायचा आहे. तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. मात्र 1 धाव तिथे धावून काढले. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 26. शेवटचा चेंडू शेष. शेवटचा चेंडू डॉट. विजय संघ झालाय तो जांताचा खारबाव. लगेच टॉस करण्यासाठी कॅप्टन आपण यायचं आहे. एकविरा हवे दिवे बी आणि जांताराचा खारबाव.